Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one of the important grammatical topics, and that is English tenses. Already we have done two videos on English tenses, and these were simple present tense and present continuous tense. But today we shall discuss, or we shall see the information about present perfect tense. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about today's topic, that is present perfect tense. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा आजचा टॉपिक आहे. जसे की आपण लास्ट व्हिडिओमध्ये वी हॅव डिस्कस्ड टाइप्स ऑफ टेन्सेसबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे की जसे की टेन्सेसचे काळाचे 3 मुख्य प्रकार पडतात, अँड दीज आर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स, आणि प्रत्येकाचे 4 टाइप्स पडतात. हे ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड, हे आपण चर्चा केलेलीच आहे. अँड मुख्य म्हणजे आपण प्रेझेंट टेन्सवरती आपण 2 व्हिडिओज देखील बनवलेले आहेत, अँड दीज वेर सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट कंटिन्यूअस. बट टुडे वी शॅल सी अबाउट प्रेझेंट परफेक्ट. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सबद्दल बघणार आहोत. तर सर्वात प्रथम प्रेझेंट परफेक्ट टेन्सची डेफिनेशन काय आहे, हाऊ टू यूज दिस प्रेझेंट परफेक्ट टेन्स इन युअर कम्युनिकेशन अँड रायटिंगमध्ये किंवा बोलताना ह्या टेन्सचा कसा यूज केला जातो हे सगळं आपण बघणार आहोत. लेट्स सी द डेफिनेशन अबाउट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. द प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू इंडिकेट लिंक बिटवीन द प्रेझेंट अँड द पास्ट. द टाइम ऑफ द ॲक्शन इज बिफोर नाव but not specified, and we are often more interested in the result than in the action itself. Actually हा जो टेन्स आहे ना, याच्यामध्ये एखादी घटना, इन्सिडंट हा पास्टमध्ये सुरू झालेली असते, भूतकाळामध्ये, आणि ती प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळामध्ये ती चालू असते. पण पास्टमध्ये एक्झॅक्ट टाईम किंवा एक्झॅक्ट त्याची नेमका वेळ काय आहे, काळ काय, तो दाखवलेला नसतो. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपण बघू शकतो ते, आय हॅव फिनिश्ड माय वर्क. मी माझं काम पूर्ण केलेले आहे. केलेले आहे म्हणजे द ॲक्शन इज कम्प्लिटेड. ॲक्शन कम्प्लीट झाली म्हणजे भूतकाळ झाला, पण ते वर्तमान काळामध्ये ती चालू आहे. जस्ट पूर्ण केले म्हणजे वर्तमान काळामध्ये आत्ताच पूर्ण केलेले आहे. मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. सो देर इज अ लिंक बिटवीन प्रेझेंट अँड पास्ट. पण सर्वात सोपी आयडिया आहे हे लक्षात ठेवण्याचा, त्याचा जो स्ट्रक्चर आहे ना, म्हणजे किंवा फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय आहे की सब्जेक्ट, ओके, सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज घ्यायचा असतो, अँड थर्ड फॉर्म ऑफ वर्ब किंवा त्याला PPV, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब असंही म्हटलं जातं, किंवा अँड ऑब्जेक्ट आणि पुढे ऑब्जेक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आय हॅव फिनिश्ड माय वर्क. मी माझे काम पूर्ण केलेले आहे. सब्जेक्ट इज आय. हॅव आणि हॅजपैकी आपण हॅव घेतलेला आहे, ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब, अँड फिनिश इज अ PPV, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, अँड माय वर्क इज अन ऑब्जेक्ट. हा सब्जेक्ट आहे. आता तुम्ही बोलाल हॅव कधी आणि हॅज कधी, तर ॲज यू नो दॅट जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल म्हणजे एकवचनी असेल तर हॅज घ्यायचं, आणि अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर हॅव घ्यायचं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की प्रोनाउन्समध्ये आय, वी, यू, दे हे जे सर्वनाम आहेत यांच्यासमोर हॅव येईल. ओके, यांच्यासमोर. आणि अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर किंवा चिल्ड्रन्स, बॉय, बॉईज यांच्यासमोर हॅव येईल. आणि हॅज कधी येईल जर सब्जेक्ट ही, शी, इट किंवा सिंग्युलर एकवचनी कुठलाही सब्जेक्ट असेल. बॉय, बॉईज, बॉय हॅज, बॉईज हॅव, लाईक दिस. तर यांच्यासमोर येईल हॅज. सो या प्रकारे हॅव आणि हॅजचा यूज एक ऑक्झिलरी वर्ब्स म्हणून केला जातो. आता आपण ओके,
हे एक्झाम्पल्सवरून आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. आय हॅव फिनिश माय वर्क, मी माझे काम पूर्ण केलेलं आहे. दे हॅव ओपन द गेट, बघा दे सब्जेक्ट आहे, हॅव दे अनेक वचने म्हणून हॅव घेतला. दे हॅव ओपन द गेट, त्यांनी गेट उघडलेलं आहे. शी हॅज अराइव्ड फ्रॉम बॉम्बे, मुंबई. ती मुंबईहून आलेली आहे. बघा व मराठीमध्ये अर्थ पण नीट लक्षात घ्या. जसं सिम्पल प्रेझेंटमध्ये आय टीच इंग्लिश, मी इंग्लिश शिकवतो. प्रेझेंट कंटिन्यूसमध्ये आय ॲम टीचिंग इंग्लिश, मी इंग्लिश शिकवित आहे, शिकवण्याची क्रिया चालू आहे. अँड प्रेझेंट परफेक्टमध्ये प्रेझेंटमधलीच क्रिया पण जस्ट आत्ताच पूर्ण झाली. आय हॅव टॉट इंग्लिश ग्रामर, मी इंग्लिश ग्रामर शिकवलेलं आहे. शिकवतो, शिकवित आहे, शिकवले आहे. हा थोडासा डिफरन्स नीट लक्षात घ्या. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅज गिवन द लेक्चर, त्याने लेक्चर दिलेले आहे. बघा ही सब्जेक्ट, हॅज सब्जेक्ट ही शी इट असेल तर हॅज घेतो म्हणजे सिंग्युलर आहे. गिवन गिव गेव गिवन अँड ऑब्जेक्ट द लेक्चर. दे हॅव ब्रॉट अ न्यू कार, दे सब्जेक्ट, हॅव सब्जेक्ट अनेक वचने म्हणून आपण हॅव घेतला. बाय, बाय म्हणजे विकत घेणे, BUY बाय, बाय बॉट बॉट PPB or third form of verb, and a new car is a object. Okay, you have made a wonderful speech, you have made a wonderful, तुम्ही एक सुंदर स्पीच बनवलेला आहे या अर्थाने. सो इन दिस वे these are the some of the examples of present perfect tense. तुम्ही विचार करा, जसं आपण आता मी गावी गेलेलो आहे असं तुम्हाला म्हणायचं, असं मनामध्ये कुठलंही मराठी वाक्य तर आपण इंग्लिशमध्ये आय हॅव गॉन टू माय विलेज. ओके, या प्रकारे. नेक्स्ट आपण आणखीन एक्झाम्पल्स बघूया. आता हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे असेल, लास्ट टाइम पण आपण बघितलं होतं प्रेझेंट परफेक्टमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स कॅन बी एक्सप्रेस इन द फॉर्म, आपण या फॉर्म्युलाचा यूज करू शकतो. इथे बघा सेंटेन्स दिलेला आहे, शी हॅज गिवन मी हर ॲश्युरन्स, तिने मला ॲश्युरन्स खात्री दिलेली आहे. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह समजते, म्हणजे निगेटिव्ह वर्ड्स असेल तर निगेटिव्ह, हां निगेटिव्ह वर्ड्स नाही, हे पॉझिटिव्ह आहे. आता त्याचं नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. पॉझिटिव्ह काय, शी हॅज गिवन मी हर ॲश्युरन्स, सब्जेक्ट शी आहे. ओके, हॅज PPV, याला आपण ऑब्जेक्टमध्ये घेऊया. तिने मला ॲश्युरन्स दिलेला आहे. तिने मला ॲश्युरन्स दिलेले नाही, फक्त नाही शब्द जोडायचा आहे, नॉट. मग कुठे यूज करणार, शी हॅज नॉट गिवन मी हर ॲश्युरन्स. त्याच्या पुढे कंटिन्यू, म्हणजे काय केलं आपण, फक्त इथे हॅज नंतर नॉट टाकला, निगेटिव्ह सेंटेन्स झाला. नेक्स्ट सेंटेन्स बघा, दे हॅव गिवन मी अ ग्रँड वेलकम. निगेटिव्ह काय होईल, त्यांनी मला ग्रँड वेलकम दिलं, खूप मोठं माझं स्वागत केलेलं आहे. त्यांनी मला मोठं स्वागत केलेलं नाही, नाही आहे. तर आपण काय, दे हॅव नॉट, फक्त नॉट यूज करायचं आहे. ही हॅज गिवन हिज बुक टू राज. निगेटिव्ह, ही हॅज नॉट, फक्त नॉटचा यूज करा हेल्पिंग वर्ब नंतर, हॅव किंवा हॅज नंतर, निगेटिव्ह सेंटेन्स होईल. निगेटिव्ह सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, द गेस्ट हॅव इटन डिनर. द गेस्ट हॅव नॉट इटन डिनर, गेस्टनी डिनर केलेले नाही आहे. द टॉयलेट हॅज बीन क्लीन. द टॉयलेट हॅज नॉट. द कार हॅज बीन वॉश. द कार हॅज नॉट बीन वॉश्ड. दे हॅव हेल्प हिम. त्यांनी त्याला मदत केलेली आहे. दे हॅव नॉट हेल्प देम. सो इन दिस वे negative sentences also we can write in present perfect tense. present perfect tense मध्ये या प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स आपण नॉटचा यूज करून
बनवू शकतो. सपोज आपल्याला हेच प्रेझेंट परफेक्ट टेन्समधले जे सेंटेन्सेस आहेत किंवा एक्झाम्पल्स आहेत आणि इफ यू वॉन्ट टू चेंज इन अ इंटरगेटिव्ह सेंटेन्स. इंटरगेटिव्ह म्हणजे काय? क्वेश्चनमध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये प्रश्न कसा विचारणार आहे. आणि यू नो दॅट क्वेश्चनचे 2 टाईप्स होतात, एस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. आता एस नो टाईपमध्ये बघा, इथे सेंटेन्स दिलं आपलं प्रेझेंटमध्ये, ही हॅज इटन हिज डिनर. ओके, त्याने त्याचं डिनर पूर्ण केलं. आता त्याचं क्वेश्चन बनवायचा. फक्त काय, याच्यामधला जो हेल्पिंग वर्ब आहे ना तो बिगिनिंगला घ्या. म्हणजे काय होईल? हॅज ही eaten, has he eaten his dinner? क्वेश्चन मार्क. म्हणजे काय केलं? फक्त हॅज पुढे घेतला, बाकीचे वर्ड्स. त्याने त्यांचं डिनर कंप्लीट केलेले आहे का? फक्त का. त्याने त्याचे डिनर केलेले आहे का? का. दे हॅव गिवन हर रिसेप्शन. काय होईल मग? जो हॅव आहे तो बिगिनिंगला येईल आणि काय होईल? हॅव दे गिवन द रिसेप्शन. हॅव दे गिवन द रिसेप्शन. त्यांनी रिसेप्शन दिलेले आहे का? इट हॅज परफॉर्म ॲज एक्सपेक्टेड. फक्त हॅज पुढे. हॅज इट परफॉर्म ॲज एक्सपेक्टेड. अपेक्षेप्रमाणे त्याने परफॉर्म केलेला आहे का? केलेला आहे. केलेला आहे का. फक्त का पुढे जोडला की क्वेश्चन झाला. आणि क्वेश्चन बनवण्यासाठी आपण हेल्पिंग ऑफ त्याच्यामधला हेल्पिंग म्हणजे हॅव आणि हॅज पुढे कसा घ्यायचा माहिती आहे. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हॅज, सब्जेक्ट प्लुरल असेल तर हॅव. सिम्पल. शी हॅज प्रोव्हाइडेड ऑल द डिटेल्स. तिने सर्व डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तिने सर्व डिटेल्स प्रोव्हाइडेड केलेले आहेत का. का फक्त म्हणायचं, मग क्वेश्चन झाला. मग का बोलण्यासाठी आपण काय करायचं? फक्त त्याच्यामधला हॅज बिगिनिंग घ्या. हॅज शी प्रोव्हाइडेड ऑल द डिटेल्स. कळते ना. हर कार हॅज परफॉर्म वेल ऑन रोड. द कार हॅज परफॉर्म वेल ऑन द रोड. त्या कारचा रोडवरती परफॉर्मन्स चांगला आहे, चांगला केलेला आहे. फक्त हॅज पुढे घ्या. हॅज द कार परफॉर्म वेल ऑन द रोड. कारने रस्त्यावरती परफॉर्म म्हणजे तिचं परफॉर्म चांगला दिलेला आहे का. ओके. वी हॅव टेकन द नेसेसरी थिंग्स. आम्ही योग्य ते नेसेसरी थिंग्स घेतलेल्या आहेत. हॅव वी टेकन द नेसेसरी थिंग्स. आवश्यक गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत का. फक्त का आणि हेल्पिंग व पुढे. आय हॅव रिटन ऑल द क्वेश्चन. मी सर्व प्रश्न लिहिलेले आहेत. मी सर्व प्रश्न लिहिलेले आहेत का. हॅव आय रिटन ऑल द क्वेश्चन्स. सो इन दिस वे, या प्रकारे एस नो टाईपमध्ये मीन्स वर्बल क्वेश्चन दॅट इज कॉल्ड इंटरगेटिव्हमधला हा प्रकार आपण बनवू शकतो. हेच WH टाईप क्वेश्चनमध्ये कसं होईल? फक्त WH वर्ड अगोदर जोडा. वाय म्हणजे काय? हॅज ही इटन हिज डिनर. याच्या अगोदर फक्त वाय शब्द जोडला आपण. समजा वाय हॅज ही इटन हिज डिनर. आपण याचा अर्थ काय? त्याने त्याचे डिनर घेतलेले आहे का. मग इथे काय? का त्याने त्याचे डिनर घेतलेलं आहे. सुरुवात इथे का घ्यायची. आपण वर्बलमध्ये शेवटी का बोलतो ना. त्याने त्याचे होमवर्क पूर्ण केलेला आहे का. आणि वाय अगोदर केलं ना. वाय का त्याने त्याचं होमवर्क पूर्ण केला. समजते. केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. दे हॅव गिवन द रिसेप्शन. हॅव पुढे घेतला आपण. वाय हॅव दे. काय होईल? वाय हॅव दे गिवन द रिसेप्शन. फक्त वाय शब्द अगोदर लिहायचा आहे. का त्यांनी रिसेप्शन म्हणजे स्वागत
रिसेप्शन दिलेले आहे, का त्यांनी सुरुवात का नाही करायचं आहे. तर या प्रकारे आपण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन ॲज वेल ॲज वर्बल क्वेश्चन किंवा एस नो टाईप क्वेश्चनमध्ये देखील आपण सेंटेन्स प्रेझेंट परफेक्टमध्ये बनवू शकतो. लेट्स सी द सम ऑफ द एक्झाम्पल्स एक्झामला कशी विचारले जातात. MCQ क्वेश्चन जर बघितले, MCQ एक्सरसाइज ऑन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. उदाहरण दिलेलं आहे, आय हॅव डॅश माय फ्रेंड फॉर 5 years. वेन दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स आर आस्क, MCQ क्वेश्चन किंवा एक्सरसाइज सोडवलं सांगताना आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला ते बनवायचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे काय माहिती पाहिजे की त्याचा फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट हॅव और हॅज प्लस PPV प्लस ऑब्जेक्ट. हा लक्षात ठेवा, फॉर्म्युला इज मस्ट फॉर एक्झामिनेशनसाठी. बोलताना जे काही ते लक्षात ठेवायची गरज, आपण सहजपणे इफ यू प्रॅक्टिस यू कॅन इझिली टॉक. ओके, आय हॅव, आता सब्जेक्ट आय आहे, हॅव तर दिलेला आहे. आता फक्त काय घ्यायचं आहे, PPV. आय हॅव डॅश माय फ्रेंड फॉर 5 years अँड ऑप्शन्स आर गिवन नो, न्यू अँड नॉन. नो हा मूळ क्रियापद आहे, मेन वर्ब, त्याचा पास्ट टेन्स न्यू होतो आणि पास्ट पार्टिसिपल नॉन. सो इथे काय लिहिणार, नॉन. दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, यू हॅव डॅश अ गुड लेक्चर ऑन एनाटॉमी. गेव, गिवन, गिव. कोणते येईल, गिव, गेव, गिवन. मेन वर्ब गिव, पास्टमध्ये गेव अँड पास्ट पार्टिसिपल गिवन. सो दिस वन इज द करेक्ट. नेक्स्ट, she dash borrowed the money from the teacher. Subject is given she. आता सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे अँड बॉरोड PPV ऑलरेडी इट इज गिवन. काय, शी इज अ सिंग्युलर, तर शीच्या पुढे हॅज, हॅड की हॅव येणार. ओके, राईट, तर हॅज येणार. सो फॉर्म्युला थोडंसं लक्षात ठेवलं आणि प्रॅक्टिस केली बोलण्याची तर आपण इझिली सॉल्व करू शकतो. आणखीन फिल इन द ब्लँकसाठी पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दे डॅश सबमिटेड ऑल द पेंडिंग ड्यूज. हॅज डन की हॅव, दे प्लुरल आहे म्हणून हॅव येणार. ओके, आय हॅव डॅश अ लेक्चर टू द मॅनेजमेंट. राईट, रोट, रिटर्न. इथे रिटर्न येणार, PPV. देन शी डॅश गिवन अ लेक्चर ऑन बायोलॉजी. हॅज दिलेला आहे, ते घेणार की हॅव घेणार. हॅज ऑलरेडी गिवन अँड इट इज द करेक्ट वन. ही हॅज डॅश ऑल हिज असाइन्ड वर्क डू. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, PPV डू, डीड, डन. ओके, इट डॅश परफॉर्म वे ओव्हर एक्सपेक्टेशन्स. इट हॅज करेक्ट बिकॉज इट इज अ सिंग्युलर. We dash decided to continue to the charity. Has. Subject we is given, we is a plural and इथे has दिलेला आहे, तो has तो इनकरेक्ट आहे, तर इथे आपल्याला we have to write, इथे have लिहावं लागेल. ओके, I have dash my book to a friend. Give. सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, तर इथे गिव, गेव, गिवन. सो या प्रकारे आपण फिल इन द ब्लँक्स प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करून एक्सरसाइज कंप्लीट करू शकतो. आता हे फिल इन द ब्लँक्स MCQ क्वेश्चन याच्या रिलेटेड तुम्हाला आणखीन एक्झाम्पल्स हवे असतील तर यू कॅन विजिट टू माय चॅनल इट्स माय चॉईस. याच्यावरती याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्यूअस, सिम्पल प्रेझेंट इथे बघू शकता. आणि त्याची जर तुम्हाला PDF मध्ये हवी असेल तर englishforlearner.com इथे विजिट देऊन त्याचे डिटेलमध्ये एक्झाम्पल्स तुम्ही इथे बघू शकता. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.